नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. SSC म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून ज्युनियर इंजिनियर, सिव्हिल आणि मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल एक्झामिनेशन भरतीसाठीची नवीन जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात SSCच्या ज्युनियर इंजिनियर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल भरतीसाठीची पूर्ण डिटेलमध्ये. तर यानुसार पाहू शकता ऑनलाईन अर्ज जे आहेत सुरू होत आहेत 28 मार्च 2024 पासून. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 18 एप्रिल 2024. त्याच पद्धतीने पुढची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये एक्झामिनेशन आहे पेपर 1 जो आहे तो 4 जून ते 6 जून 2024 दरम्यान घेतला जाईल. त्याचबरोबर जी पेपर 2 आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झामिनेशन ती पुढे कळवण्यात येईल त्याची तारीख. त्याचबरोबर काही इश्यू असल्यास शंका असल्यास तुम्ही टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे, त्या नंबरवर संपर्क साधू शकता. याच्यामध्ये पाहूयात जी पूर्ण डिटेल्स आहेत. शैक्षणिक पात्रता पदानुसार पाहू शकता येते ऑर्गनायझेशननुसार देण्यात आलेली आहेत. BRF म्हणजे BRO म्हणजेच बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनसाठीचा पोस्ट आहे GECमध्ये. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट और 30 इयर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट. त्याच्यानंतर 2 वर्षाचं वर्किंग एक्सपिरियन्स इन प्लॅनिंग, एक्झिक्युशन, मेंटेनन्स अँड सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क्समध्ये आवश्यक आहे. वयाची पात्रता 30 वर्षापर्यंत आहे उमेदवारांसाठी. त्याच्यानंतर GENMसाठी पाहू शकता शैक्षणिक पात्रता डिग्री इन इलेक्ट्रिकल और मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर 3 वर्षाचा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट आवश्यक आहे. त्यानंतर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स प्लॅनिंग, एक्झिक्युशन, मेंटेनन्स, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग वर्क्समध्ये आवश्यक आहे. दुसरे जे ऑर्गनायझेशन आहे ब्रह्मपुत्रा बोर्ड मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीसाठी GECमध्ये आहे, ज्युनियर इंजिनियर Cमध्ये. याच्यामध्ये पाहू शकता 3 वर्षाचा डिप्लोमा आवश्यक आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून इन्स्टिट्यूशनमधून. वयाची पात्रता 30 वर्षापर्यंत आहे. त्याच्यानंतर पुढचे जे ऑर्गनायझेशन आहे सेंट्रल वॉटर कमिशन. याच्यासाठी ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकलमध्ये पद आहे. बॅचलर्स डिग्री और डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आवश्यक आहे. त्याच्यानंतर सिव्हिलमध्ये पाहू शकता सेम डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग आवश्यक आहे. पुढचं जे ऑर्गनायझेशन आहे सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटसाठी. याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल आवश्यक आहे. त्याच्यामध्ये डिप्लोमा आवश्यक आहे, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल. त्याच्यानंतर वयाची पात्रता 30 वर्षापर्यंत आहे. सिव्हिलसाठी सेम शैक्षणिक पात्रता असणार आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक जे ऑर्गनायझेशन आहे त्या पदानुसार कोणकोणते पदे आणि त्याची शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर वयाची पात्रता याबद्दलची माहिती चेक केली जाऊ शकते अधिकृत जाहिरातीमध्ये. या जाहिरातीची लिंक PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही डाउनलोड करून चेक करू शकता. त्याचबरोबर इथे पाहू शकता याच्यामध्ये जी पदे आहेत एकूण पदे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनसाठीची मेल कॅन्डिडेटसाठी एकूणची पदे आहेत चेक केली जाऊ शकतात. एकूण 438 जागा या भरतीसाठी आहेत. ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठीचे याच्यामध्ये SCसाठी 76, STसाठी 36, OBCसाठी 136, EWSसाठी 48, ओपनसाठी 142 अशा जागा राखीव आहेत. त्याच्यानंतर एकूण जागा 438 आहेत. त्याचबरोबर बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनसाठी फॉर मेल कॅन्डिडेटसाठी ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकलसाठी एकूण 37 जागा आहेत. आरक्षणानुसार विभागल्या गेलेल्या जागा इथे पाहिल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ब्रह्मपुत्रा बोर्ड मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीसाठी 2 जागा आहेत. सेंट्रल वॉटर कमिशनसाठी एकूण 12. त्याच्यानंतर सेंट्रल वॉटर कमिशन ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी 120, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी 121 आहेत. सेंट्रल पब्लिक वर्कसाठी पाहू शकता सिव्हिलसाठी 217 जागा आहेत. आणि त्यानंतर प्रत्येकी 2-3 अशा जागा ज्या आहेत प्रत्येक डिपार्टमेंटनुसार अवेलेबल आहेत ज्या चेक केली जाऊ शकतात. त्याच्यानंतर इथे पाहू शकता कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर अर्ज करण्यासाठी जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची जी लिंक आहे ती देण्यात आलेली आहे. या लिंकवरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू युजरसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशनसाठीची महत्त्वाची माहिती आहे ती याच्यामध्ये पाहू शकता डिटेल्समध्ये अपलोड करायची आहे. याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे कशा पद्धतीने डिटेल्स आवश्यक आहेत. 1 टाईम रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढची डॉक्युमेंट अपलोड पेमेंट प्रोसेस आहे ती पूर्ण करून SSCसाठीच्या ह्या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर PWBD दिव्यांगांसाठी ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत डिटेलमध्ये चेक केले जाऊ शकतात. त्याचबरोबर इथे पाहू शकता वयाची पात्रता जी आहे ती देण्यात आलेली आहे. यामध्ये
SC/ST साठी 5 वर्षाची सूट आहे, OBC साठी 3 वर्षाची सूट आहे. अशा पद्धतीने ह्या सूट वयाच्या सूट याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत, ते चेक केले जाऊ शकतात. त्याचबरोबर डिटेलमध्ये विस्तारित माहिती अधिकृत जाहिरात चेक केली जाऊ शकते. ऑनलाईन अर्ज करताना जी शैक्षणिक पात्रता आहे, त्याचबरोबर अनुभव आहे, एकूण जागा याबद्दलची माहिती पाहून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता डिटेलमध्ये. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.